सावकाश सावकाश. होमविधी भक्तिमय वातावरणात पार पडल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज परंपरेप्रमाणे भाकणुकीच्या कार्यक्रमासाठी भगिनी समाज जवळ येऊन थांबले. यानंतर मानकरी देशमुख यांच्या वासराला या ठिकाणी आणले गेले. वासराला दिवसभर उपाशी ठेवलेले असते. यावेळी हिरेहब्बू आणि देशमुख यांनी या वासराची पूजा केली. त्यानंतर वासरासमोर सर्व प्रकारचे धान्य वस्तू ठेवण्यात आल्या. वासराने त्याच्या समोर ठेवलेल्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर वासराच्या वर्तनाचे भाकीत सांगताना यात्रेचे पुजारी प्रमुख राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, आज होम हवन झाल्यानंतर भाकणूक घेत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असतंय आणि त्याला काय देत नाही, अन्न काय देत नाही त्याला. त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलं, आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, पण खाल्ला नाही. म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मला मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतं. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणं. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023ला वासरू भितरलं होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते झालं. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रश्न आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करावं अशी माझी विनंती. पावसाची परिस्थिती कशी असेल? आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय त्यामुळे बरं वाटलं. बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय निवडणुकांचं वर्ष आहे, राजकीय निवडणुकांचं वर्ष. राजकीय काय सांगत नाही.